मावशी, माझ्यासाठी तुझा विश्वास महत्वाचा होता, तोच माझा आधार होता. पण आज तू हा प्रश्न विचारून मला परकही केलंस आणि पोरकेपणाची जाणीवही करून दिलीस. प्रिया, असं काही नाहीये. मग कसं आहे? सांग ना कसं आहे. आज हा प्रश्न विचारण्याचा तुझा नेमका हेतू काय होता, मलाही कळू दे. हे बघ, हे सत्यजितचं वागणं. काय? सत्यजितच्या वागण्याचं काय? मावशी, तुला त्याचं वागणं नेहमीच योग्य वाटत आलंय. चुकली ना ती फक्त मी. मुळात मी या जगात जन्माला येऊनच चूक केली नाही का? तुम्हाला नकोशी असताना तुमच्या घरात राहते ही माझी चूक आहे. नकळतपणे सत्यजित मध्ये गुंतत गेले ही सुद्धा माझीच चूक आहे ना. म्हणजे काय? पदोपदी आणि क्षणोक्षणी फक्त मीच चुकत आली हेच म्हणायचं ना तुला? या प्लीज. शालिनी ताई, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, झालं नाही काही. पण प्रियाचं ना आमच्या अगदी लहान मुलांसारखं आहे. मी तिला सांगत होते की पाठवणीला वेळ आहे अजून, पण ती आत्ताच डिस्टर्ब झाली. नाही नाही राजा, शांत. तुम्ही या ना, या. विहंग, काय जी? या घरात समजा चांगलं चाललेलं असताना असं काय होते काय कळना झालंय बघ मला. आता ह्यो सत्या सकाळ धरणं गायब आहे, अजून तगायत त्याचा पत्त्या नाही बघ. पर कुणाला काही विचारायला जावं तर कुणी काही बोलायलाच तयार नाही. तसं नाही आजी. अगं उगाच तुला टेन्शन नको म्हणून तुला शालिनी मावशी काही बोलली नसेल. अरे पण म्हणून काय डोसक्याची काळजी आणि विचार जाणार आहेत का? नाहीत नव. तर तुम्हा पोरांच्या आनंदातच माझं सुख आहे. दुसरं काय पाहिजे मला? हा, आता ही शालिनी सकाळपासनं कपाळावर आट्या घेऊन फिरतीया. याचा अर्थ काय मला समजत नाही वय. सत्या कुठं गेलाय कुणाच ठाव. आता जाताना सांगून जायला पाहिजे होतं का नाही? मलाही त्याचा काही कॉन्टॅक्ट नाहीये. मी त्याला सकाळी फोन केला तेव्हा तो मला म्हणाला मी निघालोय, मी तयार झालोच आत्ता. पण नंतर त्याला काही फोन लावला तर काही त्याचा उत्तरच नाही. म्हणूनच मी म्हणलं डोसकी तिरपाकडी झाली आहे त्यांची. आता समध्या घरातल्या लोकांच्या जीवाला किती घोर लावून ठेवला त्यानं. या असल्या इवंचनेत घरच्या लोकांना लग्नाचा आनंद घेता येणार आहे का? भाऊजी, अहो कुठे ते? काही पत्ता लागला का यांचा? वहिनी शांत व्हा, काही काळजी करू नका. मी आमच्या नेहमीच्या जागेवरती त्याचा काही शोध लागतोय का बघतो. काही गरज नाहीये त्याची. मला अंदाज आलाय कुठे असतील हे. आपण एक काम करू, त्यांना तिथे जाऊन घेऊन येऊया इथे. कुठे? अहो तर तुम्ही प्रश्न का विचारताय मला? तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. ओके. आजी, येतो आम्ही. येतो आजी. जपून जा. काय प्रिया, कशासाठी गेली होतीस तिकडे? असतात आम्हा बायकांच्या काही गोष्टी. स्मार्ट आन्सर. सुहास, अरे हॉलमध्ये सगळे आहेत अजून. प्रिया, सत्यजित ह्याला म्हणतात हरूनही जिंकणं. मोठ्या युद्धामध्ये मी जरी आत्ता तात्पुरती माझी हार स्वीकारली असली तरी ही बारीकशी लढाई मी जिंकलेच आहे. या ना, बसा. मी बसायला नाही आले. हे कुठे आहेत? हा? मी विचारलं हे कुठे आहेत? अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की सत्यजित इथे आलाय. चला, मला काय म्हणायचंय हे कळलं तुम्हाला. सत्यजित इथे नाहीये.
हे बघ, मी खरं सांगते, विश्वास ठेव माझ्यावर. मिस्टर भोसले, प्लीज तुम्ही सांगा ह्यांना मी कशासाठी खोटं सांगू. वहिनी मी एक मिनिट भाऊजी, प्रश्न खऱ्या खोट्याचा नाहीच आहे. आज आमच्या घरात शुभ कार्य आहे आणि हे हो, माहितीये मला, प्रियाचं लग्न आहे ना. हो, आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती असते हे विसरलेच होते मी. असो, तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आज प्रियाचं लग्न आहे आणि दिवसभर हे घरात नाहीये. यांचा फोन लागत नाहीये, ते कुठे आहेत मला काहीच माहिती नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला सांगा. बस, बाकी मला काहीच विचारायचं नाही. कसं आहे, मी कितीही खरं सांगितलं तरी तुझा विश्वास बसणारच नाही. पण तू कितीही वेळेला मला प्रश्न विचारलास तरी माझं उत्तर एकच आहे, मला खरंच माहित नाही तो कुठे आहे. आणि सत्यजित इतका बेजबाबदार नाहीये. मला वाटतं तो कुठल्या तरी कामात बायको आहे मी त्यांची. तुमच्यापेक्षा मी त्यांना नक्कीच जास्त ओळखते. तरी त्याचा पत्ता विचारण्यासाठी शेवटी इथेच यायला लागला ना. एक मिनिट अनघाताई, वहिनी उगाच इथे वाद नको, आपण निघूया. मी सत्यजितला परत एकदा ट्राय करतो, बघतो तो आता फोन उचलेल का. चला. मिस्टर भोसले, एक रिक्वेस्ट होती. सत्यजितचा जेव्हा केव्हा कॉन्टॅक्ट होईल तेव्हा प्लीज मला फोन करून कळवा. भाऊजी मी गाडीत बसते, तुम्हाला जेव्हा यावंसं वाटेल तेव्हा या. ओके. तू सांगितलं नाहीस म्हणून मला काळ्या बिगर राहणार नाही ग. अगं सत्याची गैरहजेरी लपून राहणार ते नाहीच आहे, पण लक्षात न येणारी तर नाहीच नाही. कुठल्या तोंडाने सांगणार होते मी तुम्हाला. का? लाज लाज आणली या मुलांनी. अगं कुठेतरी कामात असेल त्यो. कसली कामं, कसली कामं. विकृतपणाची हद्द झाली आता. स्वतःच्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून मुधोळकरांची अब्रू मातीला मिळवली नाही म्हणजे चाल. शाले, अरे वा, गप्पा रंगल्या. काय नाही, ते आपल्या लग्नाबद्दलच. कसं वाटलं लग्न? खूप छान. खरंच सुंदर झालं लग्न. सुहास आणि प्रिया किती आनंदी दिसत आहेत ना. मुलांच्या आनंदापुढे अजून काय असतं. हो, बरोबर आहे तुमचं. मगापासून एक गोष्ट विचारायची होती. खरं तर मंजिरीलाच विचारणार होते, पण ह्या लग्नाच्या घाई गडबडीत राहून गेलं. सत्यजित राव कुठे दिसत नाहीये. आणि मंजिरीचाही पत्ता नाहीये कुठे. वहिनी मला वाटतं आपण अनाथाच्या घरी जाऊन खूप मोठी चूक केली. आता हे जर सत्यजितला कळलं तर पुन्हा नव्याने वाद सुरू होतो. जाऊ द्या हो भाऊजी, आता पुन्हा नको तो विषय. एकतर जोपर्यंत यांचा पत्ता लागत नाही ना, माझ्या जीवात जीव येणार नाही. सत्यजितचाच फोन. अरे सत्यजित आहेस कुठे तू? पत्ता काय तुझा? मी सकाळपासून तुला एवढ्या वेळा फोन ट्राय केला, तू एकाही फोनला मला उत्तर दिलेलं नाहीस. आणि मंजिरी वहिनी किती काळजी करतात कळतंय तुला? आता सुद्धा ते माझ्या सोबतच आहेत. अरे
मी पुण्याला आहे. सकाळी आपण जेव्हा लग्नाला निघत होतो तेव्हा मला फोन आला पोलिसांचा. त्यांनी बोलावून घेतलंय मला इथे. मी इथेच आहे अजून पुण्याला. काय झालं? अहो कुठे आहेत ते? पुण्याला. पुण्याला? सत्यजित एक मिनिट. तू वहिनींशीच बोल जरा. हॅलो. अहो पुण्याला काय करताय तुम्ही? मंजिरी माझं ऐकून घेशील का? ऐकून घेऊ? का ऐकून घेऊ मी तुमचं? आणि कशासाठी ऐकून घ्यायचंय मी? जाण्याआधी एकदाही सांगून जावंसं नाही वाटलं तुम्हाला? आमच्या जीवाला केवढा घोर लागून राहिला तो माहितीये तुम्हाला? कुठे आता काय पत्ताच नाहीये तुमचा. आईने तर सकाळपासून पाण्याचा थेंब सुद्धा नाही घेतलाय. आणि आम्ही कॉल करतो तर निदान कॉल रिसीव्ह तरी करायचा ना. दरवेळेचं झालंय तुमचं असं वागणं. आणि राग ना फक्त तुम्हाला येतो. तुमच्या अशा वागण्याचा आम्हाला किती राग येत असेल, आम्हाला त्रास होतोय की नाही याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. की दरवेळी तुमचं आम्हाला प्रत्येक गोष्टीत असं गृहीत धरणं आम्ही निमुटपणे सहन करायचंय ते सांगा. म्हणजे इथून पुढे आम्ही तुमच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. अहो आता बोला ना, मी काहीतरी बोलते तुमच्याशी. आईला फक्त एवढंच सांग की काळजी करायची गरज नाहीये. मी निघालोय पुण्याहून. डायरेक्टली घरीच भेटेन तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू सो मच. सर एक मिनिट. एक्सक्यूज मी. नेत्रा, हा गजरा नीट लावून दे. हो प्रियाबाई, मजा येते का लग्नात? खूप. नेत्रा, मी नवरी मुलगी आहे ग. मला नाही मजा येणार तर कोणाला येणार नेत्रा? सत्यजित दादा नसताना सुद्धा तुला मजा येते म्हणजे नवल आहे. कुठे लपवून ठेवलंस ग त्यांना? सांगून टाक बाई पटकन. कसं आहे, सांगितलं नाहीस ना तर आमच्या सासूबाईंना हार्ट अटॅक यायचा पटकन. गेल्या बिल्या तर तुझ्या लग्नात उगाच सुटत. ज्याची गोष्ट त्यांनी शोधावी. जा जाऊन सांग तुझ्या लाडक्या मंजिरी बहिणींना शोधा स्वतःच्या नवऱ्याला. कारण कसं आहे ना नेत्रा, शोधला ना तर देवही सापडतो अगं. प्रिया, हॉलमध्ये होतं पण. मग काय झालं? लग्न झालंय आता आपलं. भयंकर आहे सगळं. थँक्यू. बरं झालं आलात, बरं वाटलं. आई, अहो यांचा फोन आला होता विहंगा भाऊजींच्या फोनवर. मला म्हणाले मी आज दिवसभर पुण्यात होतो. आता कुठे आहेत यो? आता निघालेत ना तिकडून, ऑन द वे. इथे येतोय ना? नाही नाही, अहो त्यांना पोचायला उशीर होईल ना. मला म्हणाले मी घरीच भेटेन. बरं शुभ्रा कुठे आहे? शुभ्रा, तिला मी चेंजिंग रूम मध्ये झोपवली. सत्य व्यवस्थित आहे ना व? चला, डोसक्याची काळजी गेली एकदाची. विषय संपला. विषय संपला नाही सासूबाई. विषय आत्ता सुरू झालाय. काय? आई, तुम्ही काय बोलताय मला कळलं नाही. हं? काही नाही, चला. सुखी हो.
खरं तर माझी योग्यता नाही आहे हे सगळं बोलायची, पण आज बोलणार आहे. गेल्या 3 वर्षाच्या सहवासात माझ्या हातून ज्या काही छोट्या मोठ्या चुका जाणते अजाणतेपणे घडल्या असतील त्या सगळ्या चुका माफ कर. या घराला तुम्हाला सगळ्यांना आपलंसं मानूनच केलं जे काही केलं. भावना नेहमी चांगल्या होत्या, पण मला मान्य आहे माझ्या हातून काही चुका घडल्या आहेत. प्लीज माझं मन समजून घे आणि त्या सगळ्या चुका माफ कर. राधिकाने दिलेली जबाबदारी होतीस तू, पण ही जबाबदारी इतकी गोड असेल अशी नव्हती ग कल्पना मला. 2 मुलांची आई झाली खरी, पण तुझ्यासारख्या छान मुलीची आई होणं जमलं की नाही मला माहित नाही. म्हणालीस ना, माझं मन समजून घे. प्रयत्न करते, यापुढेही प्रयत्न करणार. माझी मुलगी म्हणते ना तुला मी, माझी मुलगीच राहणार आहेस तू. आज तुझं कन्यादान मी केलं, तो मान मला दिलास तू. आता मी तुझी आई झाले. सुहासराव, प्रत्येक आई आपल्या मुलीची पाठवणी करताना म्हणते, माझ्या मुलीला खूप खूप प्रेम द्या. माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करते मी. तिला समजून घ्या, ती खूप लहान आहे अजून. पण मी नाही असं म्हणणार. माझी खात्री आहे आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही तिच्यावर जास्त प्रेम कराल. तिला फुलासारखं जपाल. एक गोष्ट मात्र सांगणार आहे, या माझ्या लाडक्या लेकीला हसण्यासाठी, आनंदी होण्यासाठी तुमच्या ह्या मोठ्या मोठ्या सण समारंभाची किंवा तुमच्या भाषेत सरप्राइजेसची गरज नाहीये बरं. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायची सवय आहे तिला. तेवढं मात्र तिला करू द्या. तो आनंद तिला घेऊ द्या. तुमचा संसार खूप छान होईल, सुखाचा होईल. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी. रडतेस काय अशी? आता रडायचं नाही, आता हसायचं आहे तुला. आणि ही बघ, याने तुला काहीही त्रास दिला तरी मैत्रिणीपेक्षाही मी तुझी नणंद आहे आता. आणि या अधिकाराने तुम्हाला बिनधास्त सांग की बघीन याच्याकडे. ए, मी सुद्धा तुमच्याच पार्टीत आहे. हा, कळलं? माऊ सुद्धा आमच्या पार्टीत आहे आता बोल. बरंय, आता तुम्ही सगळ्या बायकांनी मिळून मला माझ्याच घराच्या बाहेरचा रस्ता दाखवू नका म्हणजे मिळवली काय? ते काही नाही, तू आमच्या मैत्रिणीला प्रेमाने जपणारच बस. आजी, औक्षवंतवा, घराचं गोकुळ करा. दुधावरची साय उतू गेली नव्ह की समजायचं असते घर दूध दुपट्याने भरून गेलंय म्हणून. या घरात होतीस तेव्हा अल्लड होतीस, शालेच्या छत्रछायेखाली होतीस, पण आता तू सुहासरावांच्या घरी लक्ष्मी बनून जाणार आहेस. हे बघ प्रिया, तू तुझं स्त्री पण रुजव तिथं, मी पण मिरवू नकस.
सुहासरावांसारखा भला माणूस तुला जोडीदार म्हणून लाभलाय. चिकाटीनं संसार कर आणि सुखी राहा.